महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाकडून राज्य सरकार विरोधात 5 फेब्रुवारीला काम बंद करण्याचा इशारा देण्यात येतोय। राज्य सरकारकडून 7 ते 8 महिन्यांपासून विकास कामांचा निधी रखडलाय, त्यामुळे राज्यातील महत्त्वाकांक्षी योजनेचा निधी अडकून पडलाय। निधी अभावी 4 लाख कंत्राटदारांचं काम हे बंद पडलंय असं म्हटलं जात आहे। अटल सेतू यासारख्या अनेक योजनाला गेल्या 8 ते 7 महिन्यापासून निधीच उपलब्ध नाही आहे। त्यामुळे ह्या सर्व राज्यातील विकासाची कामे बंद पडलेली आहेत आणि नवीन याच्यामध्ये जवळपास या विभागाने मी जे आता उल्लेख केला त्या उल्लेख केलेल्या विभागाने जवळपास 1,46,000 कोटी रुपयांची कामे मंजूर केलेली आहेत। हे सर्व कामे मंजूर करत असताना मागील कामांना सुद्धा निधी उपलब्ध नाही। चालू कामांची आता निधी उपलब्ध होत नाही आहे। कंत्राटदाराचा व्यवसाय आणि विकासकांचा व्यवसाय स्थिर राहणं अत्यंत गरजेचं आहे। माझी शासनाला विनंती आहे की ह्या सर्व गोष्टींमध्ये तातडीने लक्ष घालावे, अन्यथा नाईलाजास्तव संघटनेस 5 फेब्रुवारीच्या पुढे एक मोठा निर्णय घेणं क्रमप्राप्त आहे। 80,000 कोटीचे 25% तुम्ही काढा, किमान 20,000 कोटी होत आहे। किमान 20,000 कोटी होत आहे। ते 20,000 कोटी रुपये कंत्राटदारांकडून टेबलाखालून आधीच घेण्यात आलेले आहेत। हे तुम्हाला स्पष्ट दिसतं आहे। 80,000 कोटीचे व्यवहार ज्या ठेकेदारांबरोबर झाले ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। हा पुरावा आहे सगळ्यात मोठा। त्यांना का त्यांचं काम जर झालं असेल त्याचे पैसे काय मिळत नाहीत, ते का थांबवले आहेत? मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन हे पैसे थांबवले आहेत। त्याचं कारण त्यांना त्याच्यामध्ये भ्रष्टाचार दिसतो आहे, कमिशनबाजी दिसते, दलाली दिसते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।